नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण फोटोपासून म्हणजेच इमेजपासून PDF अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण सर्वप्रथम ज्या फोटोची आपल्याला PDF तयार करायची आहे, ते फोटो आपण आपल्या गॅलरीमधून सिलेक्ट करू. तर बघा इथे आपण आपल्या गॅलरीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला इथे काही फोटो दिसत आहेत. तर बघा आपण याच्यातील 2, 3 किंवा 4 जेवढे आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे तितके आपण घेऊ शकतो. तर बघा आपण 2 फोटो इथे सिलेक्ट करू. त्याच्यानंतर आपण खाली जे कोलाज ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर आपण सिलेक्ट करू. बघा अशा पद्धतीने आपल्याला 2 फोटो इथे आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये आपण हे कोलाजचं टेम्पलेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण राईट क्लिक करायचं आहे. तर आपलं कोलाज तयार होईल. इथे आपण याला एडिट जे ऑप्शन दिसतो त्याच्यावर आपण सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर टेक्स्टला क्लिक करून आपण या टेक्स्ट असलेल्या याच्यावर क्लिक करून आपल्याला आपल्या PDF मध्ये काय जे नाव द्यायचं आहे ते आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. जसं हे जो फोटो आहे तो आहे शैक्षणिक साहित्याचा. ठीक आहे, आता आपण असं शैक्षणिक साहित्य नाव लिहू. त्याला जर आपल्याला कलर बदलायचा असेल तर असा हवा तसा कलर आपण तो घेऊ शकतो. हे टेक्स्ट आपण जिथे म्हणले तिथं असं त्याची जागा आपण सेट करू शकतो. ठीक आहे, तर आपण याला वर घेऊ. त्याचा कलर आपण लाल कलर ठेवू. याला बोल्ड करू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथं फिलवर हे केल्यास असं त्याला पट्टी सुद्धा येते आणि अशा पद्धतीने आपण ही पट्टी अशी सरकवू शकतो, लहान मोठी. ठीक आहे, आता याच्यावर आपण राईट क्लिक, त्याला जर सर्व योग्य असेल तर त्याला राईट क्लिक येसवर क्लिक करायचं आणि याला सेव्ह करायचं. आता हे जे आपलं कोलाज तयार झालेलं आहे ही एक इमेजच आहे, पण आता याच्या आपल्याला तयार करायची PDF. तर आपण काय करणार आहोत, शेअर या बटनावर क्लिक करणार आहोत. शेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली विविध आपल्या मोबाईलमधील जे ॲप्स आहेत ते दिसतील. जसं मेसेंजर, हे इंस्टाग्राम, ईमेल, ब्लूटूथ, फाईल्स. समोर गेल्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जी PDF चे जे अँड्रॉइड PDF या ॲप्समधून आपण त्याला ओपन करू. या ठिकाणी आपल्याला वर असे दिसेल इमेज टू PDF, लॉंग प्रेस टू सॉफ्ट मॅन्युअली. त्याच्यानंतर खाली आपल्याला कन्व्हर्ट नावाचं एक ऑप्शन दिसेल, त्याला आपण क्लिक करू. बघा आता इथे आपल्याला इमेजचं नाव येत आहे. ते इमेजचं नाव आपण कट करून आपल्याला जे आपला PDFचं जे नाव आहे, उदाहरणार्थ शैक्षणिक साधने, हे आपण टाकू, शैक्षणिक साहित्य, आणि त्याला ओके म्हणू. बघा एका सेकंदामध्ये ही जी PDF आहे ही तयार झालेली आहे. आता ही PDF आपली इथे त्याचं लोकेशन दिलेलं आहे. बघा इथे आपली PDF आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली आहे. किंवा आपल्याला जर ही इमेज शेअर करायची असेल तर आपण शेअर सुद्धा करू शकतो. ही PDF जर आपल्याला शेअर करायची असेल तर आपण ही WhatsApp, ईमेल किंवा इतर
जे ॲप्स आहेत त्याला आपण जसं की उदाहरणार्थ WhatsAppला आपण शेअर करू. तर आपण हवे त्याला ती इमेज शेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपण इमेजपासून PDF तयार करू शकतो. आता आपल्याला जर ही आपल्या मोबाईलच्या स्टोरेजमध्ये जर बघायची असेल PDF, तर आपण आपली माय फाईल्समध्ये आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी PDF वर जायचं आणि लेटेस्ट केलेली जी शैक्षणिक साहित्य ही PDF आपण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.